हॅलो स्टुडंट, आपण लास्ट लेक्चरला प्रोसेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय त्याचे असणारे टाईप्स बघितले. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय त्याचे टाईप्स आणि फाईलचे टाईप्स बघितले. नेक्स्ट लेक्चर वी हॅव सीन प्रायोरिटी. आता आपल्या कॉम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं ऑपरेटिंग सिस्टीमच्या अंडर जर बघितलं तर प्रायोरिटी म्हणजे काय, तर प्रायोरिटी म्हणजे थोडक्यामध्ये एक प्रोसेस पूर्ण झाली की नंतर सेकंड प्रोसेस ॲक्सेप्ट करणे. म्हणजे वन बाय वन पहिली प्रोसेस कंप्लीट झाली त्याचा आउटपुट डिस्प्ले झाला, दुसरी प्रोसेस पूर्ण झाली त्याचा आउटपुट डिस्प्ले झाला. तर एकानंतर एक कॉम्प्युटर प्रोसेस पूर्ण करतो आणि प्रोसेस पूर्ण करून आपला आउटपुट डिस्प्ले करतो, त्याला म्हणतो आपण प्रायोरिटी. तर परीक्षेमध्ये काय क्वेश्चन विचारले बघा, व्हॉट इज प्रायोरिटी, एक्सप्लेन फॉलोइंग टर्म्स विथ प्रायोरिटी, किंवा व्हॉट आर प्रायोरिटी, एक्सप्लेन टाइप्स ऑफ प्रायोरिटी इन प्रोसेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर प्रायोरिटी म्हणजे काय, द कन्सेप्ट ऑफ अरेंजिंग रेडी प्रोसेस in a queue so that they can be dispatched one after the another process after execution of program depending on its policy, then this process is also called priority. म्हणजे काय की एखादा प्रोग्राम किंवा एखादा जॉब असेल किंवा एखादा सॉफ्टवेअर तयार केला असेल ते तुम्ही प्रोसेसमध्ये सबमिट करता. सबमिट झाल्यानंतर कॉम्प्युटर त्याच्यावरती प्रोसेस करतो आणि प्रोसेस झाल्यानंतर प्रोसेस म्हणजे काय, एक्झिक्युशन करणे. ठीक आहे, आणि एक्झिक्युशन झाल्यानंतर वन बाय वन प्रोसेस करून कॉम्प्युटर तुम्हाला डिस्प्ले आउटपुट किंवा मार्फत डिस्प्ले आउटपुट मार्फत डिस्प्ले देतो, त्याला म्हणतो आपण प्रायोरिटी. लक्षात आहे, द कन्सेप्ट ऑफ अरेंजिंग रेडी प्रोसेस in a queue so that they can be dispatched one after the another for a execution of program depending on its policy, then this process is also called priority. तर याला म्हणतो आपण प्रायोरिटी. ओके, in priority there are four types. First, external priority, second, internal priority, third, purchase priority, and last, time slash. One by one. First, external priority. आता एक्सटर्नल या शब्दामध्ये तुम्हाला बाहेरील प्रायोरिटी म्हणतो आपण, एक्सटर्नल. आता कॉम्प्युटरच्या बाहेरील प्रायोरिटी म्हणजे काय की आपण जे कीबोर्ड जोडतोय, माऊस जोडतोय, ठीक नाही, प्रिंटर जोडतोय, तर ते प्रायोरिटी आहे. समजा तुम्ही प्रिंट ऑप्शन दिलं तर ते प्रिंट ऑप्शन प्रिंटरच्या जॉबला ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे किंवा प्रोसेसला ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे, त्यामुळे आपण एक्सटर्नल प्रायोरिटी. द एक्सटर्नल प्रायोरिटी इज स्पेसिफाईड बाय द युजर एक्सटर्नली ॲट द टाइम ऑफ इनिशियलायझिंग प्रोसेस. म्हणजे काय की तुम्ही एखादा प्रिंट ऑप्शन दिलं तर प्रिंट ऑप्शन त्याच्या प्रोसेसमध्ये जायला पाहिजे, त्याच्यावर तो प्रिंटरमध्ये प्रिंट जाणार नाही किंवा प्रिंट येणार नाही, तर त्याला म्हणतो आपण एक्सटर्नल प्रायोरिटी. इट इज स्पेसिफाईड बाय द युजर म्हणजे आपण स्वतः, एक्सटर्नली ॲट द टाइम ऑफ इनिशियलायझिंग प्रोसेस, देन दिस प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड एक्सटर्नल प्रायोरिटी. सेकंड, इंटरनल प्रायोरिटी. The internal priority depends upon scheduling algorithm. आता अल्गोरिदम या ताकदीमध्ये आपण पाहिले की एखादा प्रोग्राम करत असेल तर त्याचा आपण अगोदर अल्गोरिदम बनवतो, त्याच्यानंतर फ्लोचार्ट बनवतो आणि त्याच्यानंतर आपण प्रोग्राम C++ मध्ये करतो, ठीक नाही. तर तसं पद्धतीनं अल्गोरिदम जे आहे, एखादा सॉफ्टवेअर बनवायचा असेल तर त्याचं एक अल्गोरिदम ड्रॉ करणं अपेक्षित आहे आणि ड्रॉ करूनच तुम्हाला ते प्रोग्राम करणं अपेक्षित आहे किंवा कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये. लक्षात आहे, त्याला आपण इंटरनल प्रायोरिटी म्हणजे आतील घडामोडी. लक्षात आहे, द इंटरनल प्रायोरिटी डिपेंड्स अपॉन शेड्यूलिंग अल्गोरिदम. दे हॅव कॅल्क्युलेशन ऑफ करंट स्टेट ऑफ प्रोसेस. म्हणजे चालू प्रोसेसमध्ये जो प्रोजेक्ट आहे, प्रोग्राम आहे, त्याच्यावर तो कॅल्क्युलेशन करतो आणि तुम्हाला आउटपुट डिस्प्ले करतो, त्याला म्हणतो आपण इंटरनल प्रायोरिटी. थर्ड टाईप, परचेस प्रायोरिटी. आता आपल्या कॉम्प्युटरला जर इंटरनेट जोडायचं असेल तर आपल्याला काय गोष्टी खरेदी कराव्या लागतात, इंटरनेट कनेक्शन असेल, मोडेम असेल, केबल्स असतील, ठीक नाही, इंटरनेटचे काय चार्जेस असतील, तर परचेस म्हणजे खरेदी करणे. दिस प्रायोरिटी इज यूज्ड सम कमर्शियल डेटा सेंटर सिच्युएशन फॉर युजर पेज फॉर द टाइम. म्हणजे काय की जे काय बिल आहे, इंटरनेटचं बिल असेल किंवा अदर काय बिल असेल तर ते बिल तुम्हाला परचेस केल्याशिवाय किंवा दिल्याशिवाय तुमचं इंटरनेट चालू होत नाही, त्याला आपण परचेस प्रायोरिटी. आणि लास्ट, टाइम स्लॅश.
आता टाइम स्लॅश म्हणजे काय, दिलेल्या वेळामध्ये एखादा प्रोग्राम असेल किंवा सॉफ्टवेअरमधला एखादा प्रोग्राम असेल तो रन होणे त्याला म्हणतो आपण टाइम स्लॅश. द टाइम स्लॅश इज द प्रोसेस नॉर्मली गिवन सर्टन टाइम फॉर इट्स इम्पॉर्टंट टाइम, देन दिस टाइम इज ऑल्सो कॉल्ड टाइम स्लॅश. दिलेल्या वेळामध्ये एखादा प्रोग्राम रन होणे किंवा एक्झिक्युशन होणे त्याला म्हणतो आपण टाइम स्लॅश. लक्षात आहे. तर आपण काय बघितलं आज, प्रायोरिटी म्हणजे काय आहे नाही, आणि त्याच्यावर असणारे 4 टाइप्स कुठले कुठले, एक्सटर्नल प्रायोरिटी, इंटरनल प्रायोरिटी, परचेस प्रायोरिटी आणि टाइम स्लॅश. लक्षात आहे. तर या ठिकाणी प्रोसेस मॅनेजमेंट सिस्टीम हे आर्टिकल संपलेला आहे. नेक्स्ट आर्टिकल आहे पार्टिशन म्हणजे काय आणि पार्टिशनचे टाइप्स. पार्टिशन आणि टाइप्स ऑफ पार्टिशन. ठीक आहे. तर आपली जी हार्ड डिस्क आहे ही हार्ड डिस्क 40 GB असते, 80 GB असते, 120 GB असते. तर आपण त्या हार्ड डिस्कचे पार्टिशन पाडतो. आता पार्टिशन पाडतो म्हणजे काय की जी मेन मेमरी आहे त्याचं डिवायडेशन करतो आपण. सी ड्राईव्ह आपल्या कॉम्प्युटरमध्ये, माय कॉम्प्युटरमध्ये तुम्ही जर क्लिक केलं तर ड्राईव्ह दिसतात, 4 ड्राईव्ह दिसतात, सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह, एफ ड्राईव्ह. हे जे ड्राईव्ह दिसतात हे ड्राईव्ह म्हणजे काय की त्याचं पार्टिशन पाडलेलं असतात. साधारणतः एक 20 GB ची मेमरी असेल तर त्याचे 4 पार्टिशन पाडलेले असतात. त्यामुळे ते तुम्हाला माय कॉम्प्युटरमध्ये ड्राईव्ह दिसतात. तर त्याला म्हणतो आपण पार्टिशन. तर हार्ड डिस्क आपल्याला पार्टिशन काढायचे आणि त्याचे टाइप्स कोणते. तर व्हॉट इज पार्टिशन्स, एक्सप्लेन फिक्स्ड अँड व्हेरिएबल पार्टिशन्स म्हणजे काय असा क्वेश्चन जर विचारला बघा. पार्टिशन मीन्स डिवाइडिंग मेन मेमरी इनटू द व्हेरियस सेक्शन, देन दिस सेक्शन इज ऑल्सो कॉल्ड पार्टिशन. आता व्हेरियस सेक्शन म्हणजे काय, सी ड्राईव्ह असेल त्याला काय तर जीबी मेमरी द्यावी लागते, डी ड्राईव्ह असेल, ई ड्राईव्ह असेल, एफ ड्राईव्ह असेल. तर हे ड्राईव्ह दिसतात आपल्याला माय कॉम्प्युटरमध्ये. तर त्याला म्हणतो आपण ड्राईव्ह म्हणजे काय की मेमरीचे समान ह्याच्यावरती पार्टिशन पाडणे. पार्टिशन मीन्स dividing main memory into the various sections. In partition there are 2 types. The first fixed partition. Fixed partition. आता ज्यावेळेस ऑपरेटिंग सिस्टीम आपण आपल्या कॉम्प्युटरवरती लोड करतोय त्यावेळेस एकदा पार्टिशन पाडले की परत ते पार्टिशन तुम्हाला बदलता येत नाही किंवा चेंज करता येत नाही. तर ते पार्टिशन म्हणजेच काय, फिक्स्ड पार्टिशन. इन फिक्स्ड पार्टिशन द पार्टिशन वुड बी डिफरंट साइज अँड साइज कॅनॉट बी चेंज. एकदा जर तुम्ही पार्टिशन पाडले किंवा त्याला साइज दिली 4 GB 5 GB तर ते पुन्हा चेंज करता येत नाही. इन दिस पार्टिशन दे आर फिक्स्ड ॲट द टाइम ऑफ सिस्टीम जनरेशन. ज्यावेळेस तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम लोड करताय त्यावेळेस ते पार्टिशन पाडा, त्याला म्हणतो आपण फिक्स्ड पार्टिशन. आणि सेकंड व्हेरिएबल पार्टिशन. आता व्हेरिएबल पार्टिशन म्हणजे काय, आपण कॉम्प्युटरचे हार्ड डिस्क काढून दुसऱ्या कॉम्प्युटरला जोडू शकतो, त्याला म्हणतो आपण व्हेरिएबल पार्टिशन. इन दिस पार्टिशन द साइज आर व्हेरिएबल. ठीक नाही. सेकंड पॉइंट, they are variable, then partition are created by operating system at the run time and different size. म्हणजे तुम्ही हार्ड डिस्क या कॉम्प्युटर पासून दुसऱ्या कॉम्प्युटरला कनेक्ट करू शकता, पार्टिशन काढू शकता, तीच हार्ड डिस्क पुन्हा आपल्या कॉम्प्युटरला बसू शकते, त्याला म्हणतो आपण व्हेरिएबल पार्टिशन. तर हे फिक्स्ड म्हणजे 2 टाइप्स आहेत, फिक्स्ड पार्टिशन आणि व्हेरिएबल पार्टिशन. लक्षात आहे. तर एखादी मेमरी घेतली कॉम्प्युटरची, मेमरीचे डिवाइडिंग मेन पार्ट पाडले त्याला म्हणतो आपण पार्टिशन. म्हणजे 2 टाइप्स, फिक्स्ड पार्टिशन आणि व्हेरिएबल पार्टिशन. लक्षात आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट इज मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम, व्हॉट आर फंक्शन्स ऑफ मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम. मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय, त्याचे फंक्शन्स. मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम what are features of memory management system. तर हा पहिला पार्ट बघितला आपण इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम, सेकंड बघितला आपण प्रोसेस मॅनेजमेंट सिस्टीम, त्याचे काय सब क्वेश्चन बघितले.
आता तिसरा पार्ट आपण बघतोय मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम, म्हणजे फ्युचर्स. तर बघा, फर्स्ट फ्युचर्स, to keep track of all the memory locations is allocated. एखादा प्रोग्राम केला की त्याला मेमरी ऑटोमॅटिक क्रिएट करते. सेकंड फ्युचर्स, to decide memory allocation policy and how much memory can be used. आपल्या कॉम्प्युटरमध्ये किती मेमरी यूज झालेली आहे तो दर्शवतो, किती तो दर्शवतो. थर्ड, to use various technique and algorithm to allocate and deallocate memory. म्हणजे मेमरी तो प्रोग्राम तयार करताना मिळवणे आणि रन टाइम डिस्ट्रॉय करणे, त्यामुळे अलोकेशन पॉलिसी आणि डीअलोकेशन पॉलिसी. आणि लास्ट फ्युचर आहे टू स्टोअर द डेटा इन ए मेमरी. आपला कॉम्प्युटरचा जो डेटा आहे सगळा डेटा आपल्या मेमरीमध्ये स्टोअर करण्याचं काम मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम करते. काय सांगितलं, टू कीप ट्रॅक ऑफ ऑल मेमरी लोकेशन इज अलोकेटेड. जो काय प्रोग्राम आहे त्याला मेमरी क्रिएट करणे, तयार करून देणे. सेकंड, टू डिसाइड मेमरी अलोकेशन पॉलिसी अँड हाऊ मच मेमरी कॅन बी यूज. किती त्या प्रोग्रामला मेमरी यूज झाली आहे ते दर्शवणे. थर्ड, टू यूज ऑफ व्हेरियस टेक्निक अँड अल्गोरिथम टू अलोकेट अँड डीअलोकेट मेमरी. किती मेमरी यूज झालेली आहे त्यातली मेमरी डिस्ट्रॉय किती करायची आहे, अलोकेट किती करायची हे ठरवणे. आणि लास्ट, टू स्टोअर द ऑल डेटा इन ए मेमरी चिप. सगळा जो कॉम्प्युटर डेटा आहे तो मेमरी चिप मध्ये स्टोअर करण्याचं काम सुद्धा मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम करते. तर आपण 3 क्वेश्चन बघितले. प्रायोरिटी म्हणजे काय, त्याचे टाइप्स, त्याच्यानंतर पार्टिशन म्हणजे काय, त्याचे टाइप्स, फिक्स्ड पार्टिशन आणि व्हेरिएबल पार्टिशन. तिसरा क्वेश्चन बघितला आपण मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम आणि त्याचे फ्युचर्स, 4 फ्युचर्स. लक्षात आहे.